स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुपौर्णिमेनिमित्त असणार आहे. आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आपल्या गुरूंची सेवा करण्याचा, स्वामींना गुरु बनवण्याचा हा दिवस आहे. आता स्वामींना आपलं गुरु बनवणं एवढी आपली लायकी नाही, पण तरीही पुण्य फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच स्वामींनी आपल्याला त्यांच्या मार्गात घेतलेला आहे आणि काहीतरी आपल्याकडून सेवा देखील घडत आहे. पण अशाच प्रकारे स्वामींची कृपा जी आहे ती आपल्यावर अखंड स्वरूपात राहावी असं वाटत असेल, आपलं आयुष्य हे स्वामीमय व्हावं असं वाटत असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून स्वामींना गुरु बनवावं. आता स्वामींना गुरु बनवताना कुठले नियम पाळायचे, कशा पद्धतीने आणि काय विधी आहे हे संपूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि तशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींना गुरु बनवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच स्वामी महाराज वर्षभरासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी आणि त्यानंतरचा जो काही आपला प्रवास असतो त्यानंतरही आपली साथ कधीही सोडणार नाही. तर असो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त कुठली कामं करायची आहे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तशा पद्धतीने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. जे जे शक्य होणार आहे ते करा, कारण या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे ते प्रत्येकाला सहज शक्य होईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टी ऐका आणि तशा पद्धतीने करा. नक्कीच गुरुची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, उद्या आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदीच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावर आपली पूजा होईल असा तरी प्रयत्न आपल्याला करायचंच आहे. पण नाही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी तरी आपली देवपूजा जी काही आहे ती झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद म्हटलं तर गुरुबळ मजबूत करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते. असंही आपण दर गुरुवारी हळद टाकत असतो. तर अशाच प्रकारे उद्या देखील टाकायची आहे. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजावर देखील हळदीचं पाणी शिंपडून दरवाजा पुसून घ्यायचा, उंबरठा पुसून घ्यायचा. अंगणामध्ये देखील थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हळदीनेच हे स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकवाने जरी काढलं तरीही चालेल किंवा हळद आणि तूप एकत्र करून केलं तरीही चालेल. त्यानंतर आपला जो उंबरठा आहे त्यावर देखील हळदीचं लेपन करायचं आहे. लक्ष्मीची पावलं काढायची आहे, कारण उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीची देखील तिथी आहे. त्यामुळे लक्ष्मीची पावलं काढायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, दारात छोटीशी रांगोळी काढायची आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी एक दिवा लावायचा. दिवा तुम्ही तुपाचा लावू शकतात किंवा तेलाचा लावायला हरकत नाही. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा ज्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवणार आहात त्या प्लेटवर स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि त्या स्वस्तिकवर हा दिवा ठेवायचा आहे. अशा प्रकारे मुख्य दरवाजावर आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे. त्याने आपले गुरुही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे हे तर आपल्याला ठाऊक आहे, पण त्यासाठी देखील जी वेळ आहे ती शक्यतो ब्रह्ममुहूर्ताचीच पाळण्याचा प्रयत्न करा किंवा सूर्योदयापूर्वी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून होईल एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अभिषेक करताना पुरुष सुक्तम म्हणायचं आहे, पवमान सुक्तम म्हणायचं आहे आणि श्री सुक्तम देखील म्हणायचं आहे. यासोबतच रामरक्षेच्या ज्या 9 ओव्या आहेत त्या देखील तुम्हाला म्हणायच्या आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात, श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात. अशा प्रकारे सकाळी लवकर अभिषेक करण्याचा प्रयत्न करा. अगदीच त्यावेळी शक्य झालं नाही तर मग तुमच्या वेळेनुसार जर तुम्ही अभिषेक केला तर स्वामी त्याचा स्वीकार करणार नाही असं होणार नाही. त्यामुळे तुमच्या वेळेत तुम्ही कधीही करू शकतात. पण दररोज आपण आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी करत असतो, पण गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ब्रह्ममुहूर्ताचा वेळ काढायचा आहे. त्यानंतर औदुंबराला आपल्याला पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहे. इच्छापूर्तीसाठी देखील हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी मानला जातो. त्यासोबतच आपल्याला पिवळ्या अक्षता अर्पण केल्याने गुरुबळ मजबूत होण्यासाठी देखील मार्ग मिळत असतो. गुरुबळ आपलं मजबूत होत असतं. त्यानंतर पौर्णिमा तिथी ही अन्नपूर्णा मातेची देखील आहे. त्यामुळे अन्नपूर्णा मातेला देखील आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत, जसं की धान्य आहे, तांदूळ आहे किंवा सप्तधान्य जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल किंवा एखादं धान्य जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल. पण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अशा प्रकारे आपल्याला धान्याचा अभिषेक करायचा आहे आणि अन्नपूर्णा स्तोत्र देखील म्हणायचं आहे. त्यानंतर दर पौर्णिमेला जो आपण सत्यनारायण करत असतो तो देखील आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचा आहे. प्रदोष काळामध्ये तुम्ही सत्यनारायण करा, सत्यनारायणची कथा वाचा. ज्यांनी कुणी अजूनही सत्यनारायणाची सेवेला सुरुवात केलेली नाही त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप चांगला आहे. उद्यापासून जर तुम्ही सत्यनारायणाच्या सेवेला सुरुवात केली तर वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी सुटलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घराचे जे काही वाईट
दोष आहे ते काढून जाण्यासाठी देखील काही उपाय करत असतो। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे मुख्य दरवाजावरून आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे। एक प्रकारे हा उपाय केल्याने आपल्या घराची दृष्ट काढली जाते। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर निश्चितच त्या व्यक्तीवरून देखील आपण दही भाताचा उतारा करू शकतो। लहान मुलं प्रचंड त्रास देत असतील, आता लहान मुलं म्हटलं तर थोडाफार त्रास देतात, पण त्यांचा त्रास अनावर होत असेल तर निश्चितच लहान मुलांवरून देखील तुम्ही दही भाताचा उतारा करू शकता। या व्यतिरिक्त जर तुमच्या वाहनाला वारंवार अपघात घडत असेल किंवा वारंवार अपघात घडू नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वाहनावरून, मग टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर तुम्ही नारळाचा उतारा देखील करू शकता। त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही, नारळाचा जो शेंडा आहे तो वाहनाकडे करायचा आणि मग आपल्या वाहनावरून उतारा 7 वेळेस ते नारळ फिरवायचं आहे आणि त्यानंतर हे नारळ एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकायचं आहे। रस्त्यामध्ये किंवा चौफुलीवर वगैरे ठेवू नका, कारण त्याने बरेचसे अपघात घडतात आणि आपल्यामुळे कदाचित कोणाचे प्राणही जातात किंवा भयंकर नुकसानही होतं। त्यामुळे हे पाप आपल्या माथी पडू नये म्हणून ते जे नारळ आहे ते व्यवस्थित रस्त्याच्या कडेला वगैरे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली, जिथे सहसा वाहनांचा वगैरे वावर नसतो, अशा ठिकाणी ठेवायचा आहे। त्यानंतर बघा, आपल्याला हाच जो उपाय आहे तो आपल्या दुकानासाठी किंवा जिथे तुमचा व्यवसाय आहे तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर निश्चितच हा उपाय तुम्ही त्या ठिकाणी केला तरीही चालणार आहे। याने निश्चितच तुमच्या व्यवसायात भरभराट व्हायला मदत होईल। त्यानंतर बघा, उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या स्वामींना आपल्याला काही भेटवस्तू देखील द्यायच्या आहे। तर भेटवस्तू म्हटलं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडते, पण स्वामी महाराजांना आपण कुठलीही भेटवस्तू देऊ शकत नाही, कारण तितकी आपली लायकीच नाही, कारण ते ब्रह्मांड नायक आहे आणि ब्रह्मांड नायकाला आपण काय देणार। म्हणून जर द्यायचंच झालं तर फक्त आणि फक्त आपली निर्मळ भक्ती आपण देऊ शकतो, सेवा देऊ शकतो। त्यामुळे उद्या स्वामींना एखादी आपण सेवा कबूल करायची आहे की स्वामी, मी घराबाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी तुमची एक माळ का होईना जपणार आहे किंवा सारामृतातला एक का होईना अध्याय मी वाचणार आणि मगच घराच्या बाहेर पाऊल ठेवणार। अशा प्रकारे स्वामींना तुम्ही नक्कीच भेटवस्तू देऊ शकतात। अशी भेटवस्तू जर तुम्ही स्वामींना दिली तर निश्चितच स्वामींचा जो काही आशीर्वाद आहे तो कायमस्वरूपी तुमच्यावर राहील। या व्यतिरिक्त स्वामींसाठी नैवेद्य काय बनवायचा, तर निश्चितच तुम्ही पुरणपोळी, बेसनाचे लाडू, घेवडाच्या शेंगा या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचा कुठलाही प्रसाद स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात। त्यानंतर स्वामींना जर तुम्ही गुरु बनवणार असाल तर काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। तर त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो नियम आहे तो असा की आपल्याला गुरु बनवताना मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा असतो। तुम्हाला कोणीही सांगेल की मांसाहार चालतो, पण हे ऐकू नका, कारण जर आपण स्वामींना गुरु बनवत आहोत तर आपल्याला मांसाहार हा अजिबातच चालत नाही। त्यामुळे हा नियम जर तुम्हाला पाळणं शक्य असेल तरच तुम्ही स्वामींना गुरु बनवा, अथवा जी काही तुमची सेवा चालू आहे ती चालू ठेवा, त्याने देखील स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतच असतात। पण प्रयत्न असा ठेवा की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची जी काही मांसाहाराची इच्छा आहे ती आपोआप कमी होईल, त्यासाठी तुम्ही स्वामीकडे प्रार्थना नक्कीच करू शकतात। त्यासोबतच स्वामींना भूषणावह होईल असं वागायचं, एकीकडे वाईट कर्म करायचे आणि एकीकडे स्वामी स्वामी करायचं, तर हे देखील स्वामींना मान्य नाही। त्यामुळे आपले कर्म देखील चांगले ठेवायचे आहे, आपलं जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे। या व्यतिरिक्त स्वामींची आपण जी काही सेवा करतो ती जेव्हा इतरांना सांगण्याची वेळ येईल तेव्हा फक्त एखाद्याला मार्गदर्शन करण्याची गरज आहे, म्हणून आपल्याला ती सांगायची आहे। पण मी एवढं करतो, मी तेवढं करतो असा जो काही दांभिकपणा आहे तो मिरवण्याची गरज नाही, कारण ते स्वामींना मान्य नाही। त्यामुळे मार्गदर्शन आवर्जून करा, पण दांभिकता आपल्या सेवेमध्ये येता कामा नये हे लक्षात घ्या। म्हणजेच काय, तर सेवेचा ढिंडोरा पिटवता कामा नये। त्यानंतर बघा, आपल्याकडून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत 11, 21 असे सेवेकरी घडले पाहिजे, पण हेही शक्य झालं नाही तर कमीत कमी एक तरी सेवेकरी आपल्याकडून घडेल असा प्रयत्न जर आपण पुढच्या पौर्णिमेपर्यंत ठेवला तर आपल्याकडून ही खूप उच्च कोटीची सेवा घडणार आहे। तर स्वामी भक्त हो, गुरुपौर्णिमेला विशेषतः काय काय करायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुमची गुरुपौर्णिमा साजरी करा आणि त्याचं जे काही फळ आहे ते तुम्हाला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत काय मिळतं ते तुम्ही स्वतः अनुभवा। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, शंका वाटत असेल तर तेही विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।